नमस्कार. आपण पाहत आहात तुळजापूर नामा. आम्ही सध्या तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव मध्ये आहोत. खर तर आज अतिशय आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही तुळजापूर नामाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहोत. पारंपरिक व्यवसायापैकी एक असलेल्या कुंभार कारागिरांच्या समोर जे काय समस्या आहेत, या समस्यांवरती आम्ही चर्चा करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव मध्ये कुंभार कारागिरांसह जवळ आलेलो आहोत. त्यांच्याशी आम्ही बातचीत करतोय. माझ्यासोबत तुळजापूर तालुक्यातल्या सावरगावचे कारागीर आहेत. नाव काय आपलं? नमस्कार, माझं नाव आहे लक्ष्मण सिद्धलिंग कुंभार, राहणार सावरगाव, तालुका तुळजापूर, धाराशिव, काय ते जिल्हा धाराशिव. कितवी पिढी आपली ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कुंभार? आमचं पारंपरिक व्यवसाय, आजोबा पंजोबा वडील, असं सध्या मी, माझी मुलं, हे चालू आहे व्यवसाय आमचा पारंपरिक. बर. सुरुवातीचा काळ आजोबांचा आणि वडिलांचा. पूर्वी तुम्ही कुंभार कलेच्या माध्यमातून कोणत्या वस्तू बनवत होता आणि आज काय बदल झाला त्यांनी? जे मातीपासून जी पूर्ण जी समजा जे माठ बनवतो, डेरा, चूल, समजा पाणी प्याचा डेरा, घागर म्हणा, रांजण, अशा विविध प्रकारच्या आम्ही मातीपासून मूर्त्या बनवित आहोत. पण ज्या माती कलेला जे आता अडचणी यायला लागल्या, अडचणी अशा आहेत की बाबा, कारण सुधारणा व्हायला लागली गाव लेवलला. बाबा घराची बांधकामं, शेजारी पाजारी, अगर पुन्हा समजा आमची भट्टी लावल्यानंतर जी काय तक्रारी वाढायला लागल्या शेजाऱ्यासंग, पुन्हा धूर व्हायला लागला. त्यामुळं आम्हाला थोड्या आर्थिक धंद्याला अडचणी यायला लागल्या कुंभार कलेसाठी. आता तुमच्या या लघु उद्योगासाठी एक स्वतंत्र शासनाचं एक डिपार्टमेंट काम करतंय, याबद्दल काय माहिती आहे का? त्याच्या काही योजना तुमच्यापर्यंत आल्या त्या का? त्याबद्दल काय माहिती पण नाही आणि योजना आपल्यापासून आलेली पण नाही अजून. हा, बरं, आता काय तुमची शासनाकडे मागणी कोणती असणार आहे? शासनाकडे मागणी आहे फक्त एवढीच आहे की ते कुंभार कलेला जास्त अडचणी आल्या त्या, कारण हे धुराचा प्रॉब्लेम असल्यामुळं, कारण ग्रामपंचायतनं किंवा अगर बाबा तहसीलदारनं म्हणा, अगर काय जे जिल्हा लेवलचे जे लोकांनी बाबा अगर बाबा अडचणी असल्यामुळे थोडे गावठांची जागा म्हणा, अगर गायरांची जागा ही द्यावी आम्हाला. आता सध्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तुम्हाला वर्षाला 700 ब्रास, तुम्हाला जी काय माती कलेसाठी लागणारी माती आहे ती काढण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिकृतपणे घोषणा केलेली आहे त्यांनी की बाबा ती वापरावी म्हणून. त्याबद्दल काय माहिती आहे का तुमच्या, म्हणजे तुमच्या? घोषणा केली आहे पण त्याचं अजून परिपत्रकच काढलेलं नाही ना, आपल्यापासून ती पोचच झालेलं नाही की. हा, परिपत्रक बी काढलेलं नाही. घोषणा केली, अगर जाहीर बी केलं, अगर ते JR काढलेलं नाही, अगर परिपत्रक बी केलेलं नाही अजून. आता आजोबांचा होता व्यवसाय, वडिलांचा होता, आता तुम्ही करता, तिसरी पिढी आहे. आता चांगल्या बाबी कुठल्या आहेत या व्यवसायामधले? म्हणजे बदल, पूर्वी अर्थकारण कसं होतं, आताचं अर्थकारण कसं आहे? नाही, पूर्वी उलट अडचणी नव्हत्या, आता फार अडचणी यायला त्या. कुंभार कलेला आता फार अडचणी यायला त्या. त्यामुळं पूर्वी उलट चांगलं होतं, कारण पूर्वी आमची घरं गावाच्या कडेला होती. पुन्हा गाव थोडं पसरल्यानंतर पुन्हा आम्ही बी गाव सोडून गावाच्या बाहेर आलो. पण पुन्हा कसं आहे, काय म्हणतात त्याला, प्लॅटिंग अगर काय त्याला, गाव हद्दवाढ झाली. त्यामुळं आम्ही गावाच्या मधोमध आलो. पुन्हा पहिला आम्ही गावाच्या कडेलाच होतो, पुन्हा अजून गावाच्या मधोमध आलो. आणि पुन्हा थोड्या अडचणी वाढल्या बाबा, धूर म्हणा, अगं जागा उपलब्ध नाही, जागा कमतरता व्हायला लागली, जागेची कमी पडायला लागली, पुन्हा थोड्या अडचणी. इथं तुमच्या कारखान्यामध्ये गणेश मूर्त्या आहेत. गणेश मूर्त्या कशापासून बनवल्या त्या? POP पासून. POP ला पण शासनानं निर्बंध आणल्याच्या बातम्या काय मध्ये ऐकायला आल्या होत्या, मग त्याबद्दल काय म्हणतात? आता सध्या तरी कसं आहे, आमच्या समजा धाराशिव जिल्ह्याची कमिटी, अगं त्याच्यात आमची नेमणूक झालेली आहे. म्हणजे समजा जी काय अध्यक्ष उपाध्यक्ष ते सगळ्यांनी पैसे खर्च करून बाबा मुंबईची, PNची, पुण्याची, हे सगळ्या कारखानदारांनी त्याच्यात थैगिती आणलेली आहे. आपण आता तुमची कमिटी POP वापरण्यात यावी ह्यासाठी आहे, म्हणजे तुम्हाला. पण तुम्हाला ज्या काय शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या काय नवीन नवीन अत्याधुनिक मशिनी आहेत, हे मिळवून देण्यासाठी कमिटी नाही का? तसं का अजून ती शासनाला कसं ह्याचं ही डाय आपल्याला बनवतात ना, तसं कुंभार कलेसाठी कमिटी आहे, त्या कुंभार कलेसाठी आम्हाला मशिनी आहे त्या, पण ते अजून का आपल्यापासून आलेलं नाही ते जास्त अजून. पण ह्यात नाही, ह्यात मशिनरी काय थोड्या नसते ह्यात. सगळ्यात बहुचर्चित विषय कुंभार कलेमध्ये POPचा, त्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, POPला म्हणजे लयच अडचणी आल्या सध्या चालूला. कारण शासनानं काय केलंय की POPवर बंदी आणलेली आहे. त्यामुळं म्हणजे धंदा व्यवसाय करावा का न करावा
आणि जर केला तर एखाद्या ऐन टायमाला शासनाने जर बंदी आणली तर ह्या मालाचं पुन्हा करायचं काय? अशा म्हणजे भरपूर अडचणी आमच्या ह्या कुंभार कलेमुळे समोर अडचणी भरपूर आहेत आमच्या. बघा किती दुर्दैव आहे, रात्रीचा दिवस करून हे कुंभार कारागीर या ठिकाणी गणेश मूर्त्या बनवतात, महालक्ष्मींचे मुखवटे बनवतात, ज्या काय पीओपीच्या माध्यमातून ते वस्तू या ठिकाणी कुंभार कलेमध्ये त्यांना अवगत आहेत, त्या बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या कुंभार बांधवांना या शासनावरती विश्वास नाहीये. कधी पीओपीला बंदी येईल आणि कधी या मूर्त्या अशाच धूळखात पडतील, एवढी भीती या इथल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज गावगाड्यामध्ये कुंभार कारागिरांच्या मनामध्ये देखील आहे. खरं तर आज सरकारनं विचार केला पाहिजे. ग्रामीण भागातली कुंभार कला जर या ठिकाणी टिकली तर सण उत्सव टिकतील, गणेश उत्सव टिकेल, जो महालक्ष्मींचा उत्सव आहे तो टिकेल, आणि जो वर्षानुवर्ष या ठिकाणी स्वतःच्या कष्टानं उदरनिर्वाह करणारा कुंभार समुदाय देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचा गाडा वळू शकेल. त्यामुळे जे काय शासनाने भविष्यामध्ये पीओपीवरती बंदी आणण्याचा जो काय घाट घातलेला आहे त्यावरती स्थगिती द्यावी असं मत इथल्या कुंभार बांधवांनी आपल्या तुळजापूर नामा चॅनलवरती या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. आणि दुसरी बाजू त्यांनी सांगितली की या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जे माठ लागतात, आता मध्यंतरी गॅसची टंचाई आली, त्या गॅससाठी लागणाऱ्या गॅस टंचाईमुळे आपल्याला चुली वापराव्या लागल्या, त्या ज्या काय चुली बनवाव्या लागतात त्याला दर्जेदार बनवण्यासाठी भट्टीमध्ये भाजावं लागतं, त्या भट्ट्या गावगाड्यामध्ये लावू देत नाहीत, त्यामुळे धूर होतो, प्रदूषण होतो. म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांचा मोठा विरोध या ठिकाणी यांना सहन करावा लागतोय. त्यामुळे महसूल विभागानं यांना जे काही शासनाच्या जमिनी आहेत 1-2 एकर गायरानामध्ये जमिनी द्याव्या, आम्ही गावाच्या बाहेर जाऊन आमचा हा व्यवसाय आम्ही सांभाळू, जोपासू, अशा पद्धतीचं तुळजापूर नामाच्या माध्यमातून त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आता भविष्य काळामध्ये मकर संक्रांत आहे, चुली तर कायमस्वरूपी लागतातच, अशा वेळेस यांना अडचणी येत आहेत. लवकरात लवकर 700 ब्रास वार्षिक एका कुंभार कारागिराला 700 ब्रास माती काढण्याचे जे काय या ठिकाणी अधिकृत परमिशन दिलेलं आहे, परवानगी दिलेलं आहे, त्याचं परिपत्रक काढावं. गायरानाच्या या ठिकाणी यांना लागणाऱ्या काही जमिनी आहेत शासनाच्या ती द्यावी, अशी मागणी या ठिकाणी या सावरगावच्या कुंभार बांधवांनी केलेली आहे. बघूया तुळजापूर नामाच्या माध्यमातून आपण कुंभार समाजाच्या समोरचं आव्हान जे आहे ते आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचतोय का, या कुंभार बांधवांना न्याय भेटतोय का, यावरती आपण या ठिकाणी लक्ष ठेवून राहू. धन्यवाद.